तर मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल. आज आपण 9 ते 10 वर्ष मुलीचा प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग पाहणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला मापे दाखवते. उंची आहे 13 इंच, छाती आहे 26 इंच, कंबर आहे 23 इंच, शोल्डर आहे 14 इंच, मुंडा आहे 12 इंच, पुढचा गळा आपला 5 इंच आहे आणि मागचा गळा आपला 9.5 इंचाचा आहे. हे माप मी अंगावरून घेतलेलं आहे. सर्वप्रथम त्यासाठी आपल्याला पाऊण मीटर मेन फॅब्रिक लागणारे आहे आणि त्याच्यापेक्षा कमी आपण अस्तर घेतलं तरीही चालेल. सर्वप्रथम आपण पेपर कटिंग करून घेणार आहे. सर्वप्रथम आपण उंचीचं माप टाकायचं आहे. उंची आपली 13 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे आणि आपण 14 वरती मार्किंग करून घ्यायची आहे. आता हे मी दोन्ही पेपर एकसाथ ठेवलेले आहेत. आता आपण शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर आपली 4 इंच ठेवणार आहे. 4 इंचावरती मार्क करायचा आहे आणि मुंडा आपण 4.5 वरती ठेवणार आहे. कारण आपला पुढचा गळा पण डीप आहे आणि मागचा गळा पण डीप आहे, त्याच्यामुळे आपण 4.5 इंच आणि 4 इंच असं मेजरमेंट घेणार आहे. आता आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आणि या साईडने आडवी लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण 1 इंच बाहेरच्या साईडला ड्रॉ करून घेऊया, पुढील मुंड्यासाठी आणि मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी. इथून आपण ही रेष तिरकी ड्रॉ करून घेऊया. आता आपण इथून मागच्या मुंड्यासाठी पाऊण इंच घेणार आहे आणि इथून अर्धा इंच घेणार आहे. आणि आता मुंडापट्टीच्या साह्याने मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. शेप लागून व्यवस्थित करायचा आहे. आता आपण खांदा शोल्डर हे 2.5 इंच ठेवणार आहे. पुढचा गळा आपला 5 इंचाचा आहे. पुढच्या गळ्याचा शेप आपला हा चौकोनीच गळा असणार आहे. आता आपण प्रिन्स कटच्या उंचीसाठी टक्सची उंची करणार आहे. टक्सची उंची आपण 8.5 इंचावरती मार्क करून घेणार आहे आणि इथून आपलं मेजरमेंट हे छातीचा 10वा भाग असणार आहे. आता आपली छाती ही 26 इंच आहे. 26 डिवायडेड बाय 10वा भाग म्हणजे 10 इंच करायचा आहे. 2.6 येतात. 2.6 मध्ये आपण अर्धा इंच मिसळणार आहे, म्हणजे टोटल हे 3 इंच येत आहे. हे बघा, या साईडने आपण 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि सेम ही मार्किंग खालच्या साईडने पण करायची आहे 3 इंचावरती. आणि ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची आहे.
आता आपण एक इंच या साईडला बाहेरच्या साईडला घ्यायचं आहे आणि 1 इंच या साईडने बाहेर घ्यायचं आहे. या साईडने तिरकी रेष इथे जॉईन करून घ्यायची आहे. ही रेष आपण इथे मुंड्याच्या शेपला जॉईन करून घ्यायची आहे. इथे आपलं एका छातीचं माप टाकायचं आहे. आपली छाती 26 आहे. 26 मध्ये 4 इंच मिसळायचं आहे. 4 इंच मिसळून 30.5 होतात ते. त्याचा चौथा पार्ट आपला 7.5 इंच येतो. 7.5 इंचावरती मार्किंग करायची आणि 1.5 इंच आपले शिलाईसाठी एक्स्ट्राचे मार्क करायचे आहे. आणि ही लाईन आपण स्ट्रेट खाली ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे प्रिन्स कटचा शेप देण्यासाठी आपल्याला 1 इंच खाली यायचं आहे आणि इथून आपण प्रिन्स कटचा शेप देऊन घेऊया. आता इथे आपण डाट टाकणार आहे अर्धा इंचाचा. आपण हा डाट आपण इथे जॉईन करून घेऊया. आता इथून आपण 2 इंच घेतलं होतं. हेच अंतर आपण इथेही एक्स्ट्रा 2 इंच द्यायचं आहे आणि इथे अर्धा इंचाचा डाट टाकणार आहे. त्या अर्धा इंच आपण इथे वाढवून घ्यायचं आहे. ही लाईन आणि ही लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची आहे. आता खालच्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता हे लाईन आपण स्ट्रेट खाली ड्रॉ करून घेऊया. तर इथून आपण हा सेंटर या सेंटरला जॉईन करून घ्यायचा आहे. आणि हा सेंटर या सेंटर पाशी जॉईन करायचा आहे. ते आपलं पूर्ण ड्राफ्ट रेडी झालेलं आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता आपण सर्वप्रथम मागच्या मुंड्याचा शेप कट करून घेऊया. आता आपण पाठीमागच्या याच्यासाठी इथून आपलं फोल्ड करून घेऊया या पद्धतीने. म्हणजे पाठीमागे आपल्याला किती कट करायचं आहे ते लक्षात येईल. ही एक सोपी टेक्निक आहे आणि या साईडने आपला 1 इंच वाढवलेला आहे, त्याच्यामुळे हे या पद्धतीने इथे जॉईन करायचं आहे. आता आपण हा फ्रंटचा पार्ट बाजूला करूया आणि हे बघा याच्यावरती आपल्याला लाईन ड्रॉ दिसतात आहेत. आपण त्या पद्धतीने हे कट करून घेऊया. आता हा आपला बॅक पार्ट आहे तो आपण बाजूला करून घेऊया आणि फ्रंट पार्ट घेऊया. आता फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊया. हे आपलं 1 इंच एक्स्ट्राचं झालेलं हे आपण कट करून घेऊया खालच्या साईडने.
आता हा शेप आपण कट करून घेऊया. आता हा शेप, पुढच्या गळ्याचा शेप आपण कट करून घेऊया. आणि मुंडाचा शेप पण कट करून घेऊया. आता आपण बॅकचा गळा कट करणार आहे. त्यासाठी आपण शोल्डरचं माप टाकूया. शोल्डर आपण 2.5 इंचाचा ठेवणार आहे. 2.5 इंचावरती मार्क करूया. आणि इथून आपण मागचा गळा आपला 9.5 इंचाचा आहे. मग 9.5 इंचाचा वरती मार्क करून घेऊया. आणि चौकोन बॉक्स ड्रॉ करून घेऊया. मागचा गळ्याचा शेप आपल्याला हा मटक्या गळ्याचा शेप द्यायचा आहे. आपण मटक्या गळ्याचा आकार देऊन घेऊया. आता आपला मटक्या गळ्याचा शेप ही देऊन झालेला आहे आणि मी कट करून घेतलेला आहे. आता आपण हे अस्तरवर ठेवून कट करून घेऊया. या पद्धतीने मी सेट केलेला आहे. पुढचा गळा आपल्याला जॉईंट पाहिजे म्हणून आपण हे फोल्डच्या साईडने ठेवलेलं आहे आणि मागच्या गळ्याला आपली हुकपट्टी आणि लूकपट्टी येणार आहे. तर आपण अर्धा इंच इथून अंतर वाढवून घेणार आहे आणि आपण हे कट करून घेऊया. याच पद्धतीने आपण ब्लाउज पीस वरती कट करून घेणार आहे. आता आपण मेन फॅब्रिक पण कट करून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हाईप वरती रेटिंग द्या. थँक्यू.